काय हे असं आहे की आज सकाळी त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी पोलीस करतील। अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत। त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाईल। आरोपींवर मोकोका लावा अशा पद्धतीची कसपटी यांची मागणी आहे, तुम्हाला भेट घेणार आहे। असं आहे की मकोका लावण्याकरता काही त्याचे नियम आहेत, त्या नियमात बसलं तर ते लागू शकेल, पण नियमात बसेल की नाही या संदर्भात आज सांगता येत नाही, त्यामुळे त्याच्यावर मी आज बोलू शकत नाही। खरं प्रकरण आहे तर आपण पाहतोय पण फार फार वाईट आहे। म्हणजे आजच्याही या 21व्या शतकामध्ये जेव्हा मुलींमध्ये आणि सुनांमध्ये कोणताही फरक करणं हे चुकीचं आहे, अशा परिस्थितीत अशा प्रकारची वागणूक देणं हे मला असं वाटतं अतिशय पाप आहे आणि ते या ठिकाणी झालेलं दिसतं। दोन आरोपींना साहेब पकडलेला आहे। 235 दिवसानंतर सुद्धा त्या चार्जशीट दाखल केलेली नाही। त्याची आत्ता माझ्याकडे माहिती नाही आणि कल्पनाही नाही। साहेब या सगळ्या अजितदादा भाषण करत असताना लोकांना सांगत होते मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो त्यात माझा काय दोष असं म्हणत असताना ते स्वतः हास्य विनोदामध्ये रंगले। सरकार म्हणून गंभीर आहेत पण अजितदादा त्यामध्ये गंभीर नाही असं दिसत आहे। नाही अजितदादा गंभीर नाही असं नाही, त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कोणाहीकडे लग्नाला बोलवलं तर आपण जातो, त्यावेळी आपल्याला ही कल्पना नसते की पुढे काय घडणार आहे, एवढंच सांगायचा प्रयत्न त्यांनी केला। खरं तर